बदलापूर स्थानकावरील सकाळची धावपळ आता केवळ घाईगडबड राहिलेली नाही, ती थेट मृत्यूशी झुंज ठरत आहे. काही दिवसांपूर्वी चेतना देवरुखकर यांचा जीव गेला आणि आता 12वीचा विद्यार्थी सोहम कठरे काळाच्या पडद्याआड गेला. परीक्षेला निघालेला एक तरुण मृत्यूच्या दारात पोहोचतो ही केवळ दुर्दैवी घटना नसून व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेची जाहीर साक्ष आहे. त्यांची चूक एवढीच की ते रोज उपनगरी रेल्वेने प्रवास करणारे सामान्य नागरिक होते. सकाळी 8:10 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी गाडी बदलापूरकरांसाठी जीवनरेषा बनली आहे. ती सुटली तर पुढील गाडी तब्बल 40 मिनिटांनी. या अवास्तव अंतरामुळे हजारो प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. दरवाजात लटकणे, धावत्या गाडीत चढणे, गर्दीत श्वास गुदमरू देणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. ही गर्दी अपघात घडवत नाही, ती व्यवस्था घडवते. कल्याण ते कर्जत आणि कसारा या पट्ट्यात दरवर्षी अनेक तरुण जीव गमावले जातात. स्थानकांवरील अपुरी सोय, गाड्यांची कमतरता, रखडलेले दुवा प्रकल्प आणि नियोजनाचा अभाव यामुळे उपनगरी वाहतूक कोलमडली आहे. एखाद्या विमानात किरकोळ त्रुटी आढळली तरी चौकशीचा धडाका उडतो, परंतु रोजच्या रेल्वे अपघातांवर केवळ आकडेवारीची धूळ टाकली जाते. जबाबदारीची साखळी कुठेच तुटत नाही, कारण ती कधी घट्ट बांधलीच गेली नाही. कर भरणाऱ्या सामान्य माणसाला वेळेवर कामावर पोहोचण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो, पण निर्णय घेणाऱ्यांना त्या वेदनेचा स्पर्शही होत नाही. ही केवळ पायाभूत सुविधांची समस्या नाही, ही प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांची उघडीपणे उघडकीस आलेली विसंगती आहे. सोहम आणि चेतना ही नावे आजच्या बातम्यांपुरती मर्यादित राहू नयेत, ती बदलाची हाक ठरली पाहिजेत. आता शांत शोक व्यक्त करून भागणार नाही. सुरक्षित, पुरेशा आणि नियमित गाड्यांची मागणी ही दयेची याचना नसून मूलभूत हक्क आहे. बदलापूरकरांनी आणि संपूर्ण पट्ट्यातील प्रवाशांनी संघटितपणे आवाज उठवला तरच ही जीवघेणी धाव थांबेल. अन्यथा आजचा शोक उद्याची सवय बनेल आणि आपण सारेच या असंवेदनशील व्यवस्थेचे मूक साक्षीदार राहू.